कुठलंही कार्य करत असताना भलेही आपण प्रापंचिक असल्या कारणानं, संसारिक असल्या कारणानं आपल्याला तो प्रपंच करावाच लागणार आहे, चिटकलेलाच आहे. पण ते करत असताना परमात्मा म्हणतात, अरे तू छोटंसं जरी कार्य करत असेल ना, मामनुस्मर, मला स्मरून कर, माझी आठवण ठेवून कर. ज्यावेळेस आपण एखादं घर बांधतो आणि घर बांधल्यानंतर त्या घराचं उद्घाटन होतं, वस्तुशांती होते आणि एखादं बोर्ड नाव लावतो, तर त्याच्यावरती काही लोक आपलं नाव लावतात, कष्टाचं फळ लावतात, याची कृपा त्याची कृपा लावतात. पण काही माणसं आई वडिलांच्या संस्कारातून परिश्रमातून बनलेलं असल्या कारणानं मातृपितृ छाया लावतात, आई वडिलांचा आशीर्वाद लावतात. आता तेवढंसच उत्कर्षच नाव आहे बंगल्यामध्ये. भलेही त्या म्हातारीला जागा असेल नसेल हा भाग निराळा आहे, पण तेवढं फक्त त्या बंगल्यावरचं नाव आहे ना, की माझ्या बापाची कृपा, आईची कृपा, आई वडिलांचा आशीर्वाद. ते बिचारे खुश झाले. त्यांना वेगळं काही द्यायची इथून पुढे आवश्यकताच राहिली नाही. तेवढ्या एका नावाने त्यांची संतुष्टी झाली, आनंद वाटला. भगवंतही याच पद्धतीने आपल्याला मातृरूपेनच आपल्यावरती कृपा करत असतो आणि त्याला आपण नुसतं स्मरलं, तो मागत नाही काही. आणि मागतानाही त्यांनी लई छोट्या छोट्या आज्ञा दिल्या, की पान वा, फूल वा, पत्रम पुष्पम फलम, जास्त काही देऊ नका मला. त्यांनी 10,000चे 20,000चे बंडल मागितलेले. बाकी आपला भाव आणखी शुद्र होत चालला. आपण तेच नारळ, कोरडं नारळ देवाला वाहतो, सडलेलं फळ देवाला वाहतो, पानं असतील नसतील एखादी 10 रुपयाची फाटकी नोट वाहून आपण रिकाम होऊन जातो. देव तुमची परीक्षा पाहत असतो, लक्षात घ्या. या गोष्टी आपल्याला धर्मामध्ये शिकल्याच पाहिजे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फळाची वाट आपण बघत नाही, की झाडाचं फळ पिकलंय ना आता आपल्या पण खाली पडेल आणि मग आपण खाऊ. नाही, त्याला तोडण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करतो. मग आपल्या उत्थानासाठी, आपल्या उद्धारासाठी, आपल्या जीवनाच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करता कामा नये. सगळीकडे आई, मी तुम्हाला विनोदाने नाही, एक थोडासा पुचक विचारतो, की तुम्हाला तुमच्या घरमालकांनी पुढं पाठवलं, तुमची संख्या जास्त आहे, मला सांगा ना, तुम्हाला मालक आहेत की नाही, तुम्हाला पती आहेत की नाही? मग त्यांना तुम्ही जसं लग्नाला जात असताना सोबतच घेऊन जाता, एखाद्या घरभरणीला जात असताना, आता ह्या जावयाच्या याच्या त्याच्यासाठी सासूरवाडीला माहेरला घेऊन जातानाही तुम्ही सोबत घेऊन गेले. मग धर्मामध्ये त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही, 1760 कामं असतील ते सोडा आणि पहिलं तिथं देवाजवळ हजर व्हा. तिथं कुठल्या तरी चांगल्या बाबांचं प्रवचन आहे. आम्ही ओरडत राहावं आणि तुम्ही फक्त निबरगट असल्यासारखं. ह्या प्रथा ज्या आपण पाडतोय ना, भले आज आपण कामाला प्राधान्य देत असतो, वस्तूला, आपल्या व्यवहाराला प्राधान्य देत असतो, पण एक प्रकारे त्या पिढी परंपरेचे घात करणारे आपण माणसं ठरत आहोत. पिढी परंपरेचे घात करणारे. दारातोडचं 20 वर्षापूर्वीचं, 30 वर्षापूर्वीचं आपल्या पंजोबाने लावलेलं झाड आज आपण तोडलं ना, तर ते झाड तुम्ही फक्त झाड नाही तोडलं बरं का, ते झाड नाही तोडलं तुम्ही, ती चालत आलेली प्रथा तोडली, ती चालत आलेली परंपरा तोडली, ती चालत आलेलं त्या वडिलांचं खऱ्या अर्थानं पुण्य तुम्ही खंडित केलं. या गोष्टी नीट लक्षात घेण्यासारख्या. आपलं लक्ष नाहीये धर्माकडं. ज्या पद्धतीने आता मला आल्याला त्या नानांनी सांगितलं, की भरपूर मंडळी इथं उपदेशी आहे, उपदेशी असल्याचा उद्देशच आपल्या लक्षात नाही आला. नुसतं उपदेशी नावाला आम्ही महानुभाव आहोत, घरात देव आहेत ना, 2-4 देव ठेवलेले, कुठून तरी आणून कोणीतरी दिलेले किंवा आपल्या हाताने आणलेले कुठून तरी देव आणले आणि गळ्यामुळे माळा घातली, आम्ही खात नाही पीत नाही, बाकीचे इतर सगळे कार्य करत असतो, म्हणून उपदेशी झाला का? अहो, त्याचा उद्देश नीट लक्षात घ्या. उद्देश घ्यायचा याचा अर्थ असा आहे, याचं महत्व असं आहे, मर्म असं आहे, की उपदेशाने तुमच्या या जीवनाचा उद्देश तुमच्या लक्षात आला पाहिजे. आपण जगतोय कशासाठी, मरतोय कशासाठी, दिवस रात्र राबराब कशासाठी करतोय, हे ज्याला कळलं त्याचा उद्देश सक्सेस आहे. ज्याला आपल्या उद्धाराचा रस्ता पकडावासा वाटला, ज्याला आपला धर्म करणं अत्यंत प्रिय वाटतं, त्याचा उद्देश सक्सेस आहे. की नुसता फक्त मी महानुभाव आहे एवढ्याने चालणार नाही ना दादा. तसं तो घोडाही काही खात पीत नाहीये, गाय फक्त चारा खाते, वासरूही चाराच खातं, एखादी शेळी बकरी चाराच खाते, तीही मांस भक्षण करत नाही, तीही कुठल्या मंदिरात जात नाही, म्हणून ती उपदेशी झाली का? नाही म्हटलं जाणार. तीही नॉनव्हेज कुठं मांसाहार करत नाही, म्हणून ते प्राणी उपदेशी झाले का? एखादा लग्न झालं नाही म्हणून 30-40 वर्षाचा झाला म्हणून तो ब्रह्मचारी झाला का? नाही म्हणता येणार. आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश लक्षात घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपण उद्देशी ठरू. गावामध्ये मंदिर आहे, ईश्वराची कृपा तुमच्यावरती अशी आहे की तुम्हाला बाहेर जायला वेळ मिळेल अथवा न मिळेल,
तो भाग नंतरचा आहे. पण परमेश्वर कृपेने तुम्हाला त्या ईश्वराच्या सान्निध्यामध्ये जाण्यासाठी एक ठिकाण प्राप्त झालेले, आणि त्या ठिकाणाला जर आपण दुर्लक्षित करत असाल, एक प्रसंग असा येईल की तुमच्यावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं परमेश्वराची कृपा आवश्यक असेल, पण त्यावेळेस परमात्मा तुमच्यापासून लाखो किलोमीटर दूर झालेला असेल. म्हणून वेळ आहे, वेळ ती सावरा. आपल्या लेकरा बाळांना तुम्ही सगळे भरल्या घरच्या बाया आहात, महिला आहात, आया आहात. भरलं घर म्हणजे हे फक्त घरामध्ये मचका मारण्यासाठी नसतं, चार लोकांना दाखवण्यासाठी नसतं. ते संस्काराने भरलेलं घर असायला पाहिजे. ते पैशाने प्रॉपर्टीनं भरलेलं घर असेल नसेल तो भाग निराळा आहे, पण संस्काराने आणि धर्माने भरलेलं जर घर असेल तर पाच पांडवांसारखा सदैव परमात्मा तुमच्या सोबत आहे. पांडवांना भेटण्यासाठी जेव्हा वनवास झाला, वनवास झाल्यानंतर जेव्हा भेटण्यासाठी गोपाल योगेश्वर श्रीकृष्ण जातात, आणि गेल्यानंतर जेव्हा भगवंताचं त्या वनामध्ये सुद्धा या पांडवांनी स्वागत केलं, आणि वनामध्ये स्वागत करून राण पुष्पांनी भगवंताची पूजा केली. राण मेव्यांनी द्रौपदीने एका द्रोणामध्ये फळं आणून भगवान परमात्म्याला अर्पण केले. धर्मराज, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, अर्जुन भगवंताच्या भोवताली गोल आळ करून बसलेले आहेत, रिंगण करून बसलेले आहेत. द्रौपदी बाजूला परमात्म्याच्या सेवेकरता दासी म्हणून उभी आहे. भगवान म्हटले की आज मी थांबणार आहे, तुमच्या जवळच थांबायची इच्छा आहे, मी माझा राजमान सोडून आले. म्हटले देवा, अरे तुझ्यासाठी अत्रायसाठी आमच्याकडे गालीचे नाही, गाद्या नाही, असं नाही तसं नाही. अरे मी आल्या आल्या बघितलं की नकुलाने आपलं उत्तरीय खाली टाकलं होतं, अर्जुनाने आपलं उपर्ण खाली फेकलं होतं. मला बघून बस माझ्यासाठी सगळ्यात मोठे रुमाल, सगळ्यात मोठे गालीचे हेच आहेत. मला वेगळे गालीचे अंथरण्याची गरज नाही. तुम्ही भावाने माझ्यासाठी जे अंथरून दिलंय ते उत्तम आहे. मी आज दिवसभर इथं थांबणार आहे. भगवान थांबले, आणि एका झाडाखाली त्यांची शय्या आहे. द्रौपदी पाय चेपती आहे, अर्जुना जवळ बसलेल्या आहे. आणि मग तेवढ्यात ही बाकीची धर्मराज आणि नकुल सहदेव जी मंडळी आहे ती बाजूला निघून गेली. 2-3 तास झाले असतील. भगवान परमात्म्याने परत विचारलं की द्रौपदी, पंचाळी, अगं धर्मराज कुठं गेले? अर्जुना, बाकीची मंडळी कुठं गेलेली आहे? अर्जुन पाहायला जातो, आणि पाहायला गेल्यानंतर परत येतो. परत आल्यानंतर सांगतात की प्रभू, धर्मराज आराम करत आहे. अर्जुनाने सांगितलं की धर्मराज आराम करत आहे. म्हटले भीम काय करतो? अर्जुन म्हणतो की भीम, नकुल, सहदेव हे तिघजण सारीपाठ खेळतायत. भगवंत म्हणतात, अरे तुम्हाला काही वाटायला पाहिजे की ज्या आपल्या दुर्व्यसनांनी, चुकीच्या गोष्टींनी आपल्याला इथं वनात धाडलं, एका क्षणामध्ये राजाचे आपण रंक झालो, एका क्षणामध्ये आपलं होत्याचं नव्हतं झालं, परंतु तरीही त्याच व्यसनांच्या तुम्ही मागं लागून आहात. अर्जुन म्हणतो, मग देवा करणार काय? आमच्याकडे तर भरपूर वेळ आहे, फावला वेळ आहे, आमच्याकडे वेळात वेळ आहे. आता काय, माणूस असाच संभ्रमात असतो की काल नाही केलं तर आज करू, आज नाही केलं तर उद्या करू, आज आरतीला नाही गेलं तर काय होणार आहे, उद्या आरतीला नाही गेलं तर काय होणार आहे, आज देवपूजा केली नाही तर काय होणार आहे. आमच्याकडे भरपूर वेळ आहे. आपण म्हणतो काल आरती नाही केली काय होणार आहे, काल देवपूजा नाही केली तर काय होणार आहे. अहो, बऱ्याच वेळा आपल्याला देव करायला फावला वेळ असला तर आपण देवदेव करतो. नाही, असं नसलं पाहिजे. आतापर्यंतचा एवढा आयुष्याचा काळ लोटलाय ना, जाऊ द्या कसाही गेला असेल दादा, पण इथून पुढे एक वाक्य नीट लक्षात घ्या साहेब. सांगायचं भरपूर बेंबीच्या देठापासून आहे, पण ऐकणारे फक्त, आणि ज्या अर्थी तुम्ही ऐकायला आले त्या अर्थी तुम्ही धर्म करताय. जे करत नाही त्यांच्यासाठी सांगायचंय, पण ते आता बरोबर करायच्या टायमाला येते. असं नसलं पाहिजे. जेवण मिळत नाही का आपल्याला? कुठेही मिळतं ना. आता आंबरस थाळी मस्तपैकी नाशिकला 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून चालू आहे. 250 रुपयामध्ये भरपूर जेवण कुठेही मिळतं. जेवण कुठेही मिळेल हो. चांगले शब्द, चांगलं ज्ञान कुठेही प्राप्त होणं अवघड आहे. लोखंडाचा जाता येता तुकडा कुठेही सापडू शकतो, पण रस्त्याला कुठेही 1 ग्राम सोन्याचा मणी सापडणार नाही तुम्हाला. चांगलं मिळत नाही. वाईट रस्त्याच्या कडेला कुठेही बसून ठेवलं तरी, दारूच्या बाटल्या जंगलामध्ये टेबलावरती नाही जमिनीवरती ठेवा, आणि तिथं पैसा वाला कोणी बसू द्या, असू द्या, नसू द्या, तिथं भल्या जंगलामध्ये अंधारामध्ये ठेवा, लाईट नसू द्या, तरीही ज्याला दिसल्या तो त्याचं व्यसन ज्याला लागलेलं आहे तो तिथे थांबतो आणि घेऊन जातो. कलियुगाचा महिमाच इतका विचित्र आहे की वाईट जाग्यावरती विकतं
आणि चांगल्याला दारोदार फिरावं लागतं. दारूच्या बाटल्या दुकानामध्ये जाग्यावरती विकतात, गर्दी करून लोक घेतात. दुधाला प्रत्येकाच्या दारावरती ओरडून ओरडून सांगावं लागतं, दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या. हा कलियुगाचा विचित्र महिमा आहे. चांगलं आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय, मी सांगतोय वारंवार, दुसरेही महात्मे सांगतायत की अरे बाबांनो, काहीतरी हित करा आपल्या जीवाचं. पण नाही जमत आपल्याला. बऱ्याच वेळा आपण फावल्या वेळामध्ये धर्म करायचा प्रयत्न करतो. पण माझं एवढं जरी वाक्य तुम्ही जवळ घेऊन गेले तरी प्रवचनाचं सार तुमच्या लक्षात येईल की कालपर्यंत तुम्ही सकाळी उठत होता आयांनो, की आपल्या पतीला डब्बा देण्यासाठी, सकाळी झाडझूड करण्यासाठी, शेतामध्ये जाण्यासाठी, हे ते असं तसं करण्यासाठी, तुमचा प्रपंच करण्यासाठी, लेकरांना शाळेत पाठवण्यासाठी, नवऱ्याला डब्बा देण्यासाठी, नोकरीला पाठवण्यासाठी उठत असाल, किंवा शारीरिक स्वभाव जागृत झाले म्हणून उठत असाल. कालपर्यंत ते जर करत होते तर तेवढं ठीक आहे. पण आजपासून, आज संध्याकाळी झोपल्यानंतर उद्या सकाळी जेव्हा उठाल ना, तर उद्याचा उठण्याचा जो अलाराम आहे ना, किंवा उद्या उठण्याची जी तुमची वेळ आहे, ती परमेश्वराच्या चिंतनासाठी मला उठायचंय म्हणून तुम्ही उद्या उठले पाहिजे. उद्या मला सकाळी उठून 2 गाठ्या करायच्या, माळा फिरायच्या म्हणून तुम्हाला जाग आली पाहिजे. उद्या सकाळी उठून मला पहिला देव उठवायचे, देव उठून मला आरती करायची, सकाळी सकाळी परमेश्वराचं दर्शन घ्यायचे. अरे भगवान जगन्नियता परमात्मा योगेश्वर द्वारकाधीश द्वारकेमध्ये राज्य करत असताना सुरुवातीला उठायचं आणि आपल्या अव्यक्त स्वरूपाचं चिंतन करायचे. ते चिंतन झालं म्हणजे स्वतः स्तूपामध्ये असेल, गोरसामध्ये असेल, स्वतःचा चेहरा बघायचे, जमिनीला स्पर्श करून वंदन करायचे, संपूर्ण भूतलावरती असलेल्या जीवमात्राचं चिंतन करायचे आणि मग नंतर आपल्या नित्यक्रमाला लागायचे. काळ किती बदललाय दादा, काळ किती बदललाय. तरुण मंडळी कुणीच नाहीये, पण सांगावंसं वाटतं हे प्रवचन युट्यूबच्या माध्यमातून जाईल बऱ्याच लोकांपर्यंत की काळ इतका बदललाय, इतका बदललाय. असा काळ नको वाटायला यायला नकोय आपल्या. पण काळ इतका बदललाय की सकाळी माणूस उठतो, पोरगं उठतं आणि पहिल्यांदा आपल्या उशेशी असलेला मोबाईल घेतो, त्याचं नेट चालू करतं आणि अर्धा पाऊण तास त्याच्यावरती टाइमपास करत करत आई 10 वेळेस तिकडून ओरडते, अरे उठ, शाळेला जायला उशीर झाला, नोकरीला जायला उशीर झाला, कामाला जायला. तेव्हा कुठेतरी तो मोबाईल सुटतो, अंघोळ पाणी होते आणि नंतर मग कदाचित उठला तर 2 देव कपाळाला लावले, नाही लावले, कसं बसं घरातून बाहेर पडला आणि झाला. 2 तास मोबाईलला घालायला वेळ आहे त्या प्रजेला, परंतु 2 मिनिटं त्या ईश्वराने जेवढं सगळं दिलंय त्याचं धन्यवाद करायला वेळ नाहीये. किती मोठी शोकांतिका आहे अयांनो. तुम्ही घरामध्ये सुंदर स्वयंपाक करत असाल, उत्तम आहे. तुम्ही त्यांना चांगलं खाऊ घालत असाल, उत्तम आहे. पण त्याही पलीकडे त्यांना धर्माचे संस्कार जर तुम्ही देत नसाल तर त्या सगळ्यावरती पाणी फिरायला वेळ लागणार नाही जोपर्यंत, कारण मातेच्या आधीनी या सगळ्या गोष्टी आहेत. आई हा घरातला मुख्य खांब आहे, आई हा घरातला मुख्य खऱ्या अर्थानं गाभा आहे आणि आई ह्या त्या घराची चेतना आहे. त्या चेतनेचं कार्य असं आहे, त्या ऊर्जेचं कार्य असं आहे की तिनं आपल्या लहान लेकराला लहानपणापासून ते वळण दिलंच पाहिजे. आणि असं वळण दिलं पाहिजे की सकाळी उठल्या पहिल्यांदा देव कर, पहिल्यांदा पाया पड, पहिल्यांदा ज्येष्ठांच्या पायाला हात लाव, तर तुला दूध मिळेल, तर तुला खाऊ मिळेल, तर तुला बाकीचं मिळेल. पण नाही, आपण बाकीच्या लहान बाकीच्या गोष्टीला आपण म्हणत नाही ते लहान आहे जाऊ द्या, पण आपण धर्माच्या वेळेला नाही केलं तर काही होत नाही. तुमच्या स्त्री जातीची वंशज म्हणून मदळसा नावाची जी राणी झाली, आपल्या लेकरांना झोका देत असताना झोका द्यायची आणि झोका देता अंगाई गीत गायची आणि अंगाई गीत गाताना म्हणायची की बाळा तू शुद्ध होसी, बुद्ध होसी, निरंजन होसी. त्या आत्म्याला उद्देशून म्हणायची, भलेही तू आज बालक असेल पण तू आत्मस्वरूपाने शुद्ध आहेस, बुद्ध आहेस आणि ईश्वराला प्राप्त करण्यायोग्य आहेस. त्या बाळावरती अंगाई गीत गायचे. आज 4 महिन्याच्या, वर्षभराच्या लेकराच्या हातामध्ये आपण रीलचे मोबाईल देतो, व्हिडिओ लावून देतो, त्यांना माशांचे हत्तीचे खेळ लावून देतो आणि ती विडंबना आपण पाहत बसतो. आई ती माता तुम्हाला होता येत नाहीये. या जमान्यामध्ये, सिझरियनच्या जमान्यामध्ये तुम्हाला त्या वेदना समजून नाही राहिल्या आणि मग भविष्यामध्ये त्या झाडाला फळं लागणं तर दूर, पण त्या झाडाची सावली सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही, त्या लेकरांची सावली सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही. विडंबना आहे. मी आता पाठीमागच्या महिन्यामध्ये एका ठिकाणी कथेला होतो, 8 दिवस राहिलो. आता ह्याच महिन्यामध्ये 8 दिवस राहिलो तिथं. 8 दिवसामध्ये मी बऱ्याच लोकांच्या घरी जाण्याचा योग आला आणि बघितलं की नवरा बायको दोघंच आहेत, सुशिक्षित आहेत, चांगले आहेत. आम्ही आमच्या अमक्या पदावरून रिटायर झालो, तमक्या पदावरून रिटायर झालो. मग तुमची मुलं, एक मुलगा मुंबईला आहे, मुलगी बेंगलोरला आहे, एक मुलगा पुण्याला आहे, मुलगी दिल्लीला आहे.
म्हटलं मग तुम्ही दोघंच का? हो बाबा, मग आता काय, मुलांची व्यवस्थित लाईन लागली, सेटल झाले. पण एवढंच सांगत असताना सुद्धा त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावत होत्या. त्याचं कारण असं की त्या आयुष्याला कठणं अवघड आहे. लेकरा बाळाशिवाय कठणं, त्यांच्यासोबत त्यांच्या विना जीवन काढणं अवघड आहे. ती लेकरं भलेही लांब आहे, पण जो सुरुवातीपासूनचा एकांत आहे, पहिल्यांदाही दोघंच होते लग्न झाल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये हे सुख वाटायला आलं, आता परत दोघं आहे. मग ते लेकरं असून सुद्धा काही फायदा आहे का? बरं, धर्मवान असतील, नीतिमान असतील तर सकाळ संध्याकाळ फोन करत असतील, पण धर्मवान नसतील किंवा धार्मिक नसतील तर तो फोनही तो स्वतःहून करायला लागतो. स्वतःहून केल्यानंतर तो उचलेल ना उचलेल तिकडून गोष्ट निराळी, आणि उचलला तरी मी बिझी आहे, मी कामामध्ये आहे, मी वर्कलोड आहे, असं आहे तसं आहे म्हणून ती पोरं फोन ठेवून देतात. त्या असण्याला काय अर्थ आहे? मुळात तुमचे संस्कार, आपली बुद्धीच तशी झाली आहे. आपली बुद्धी इतकी विचित्र झाली आहे की एक म्हातारे बाबा आजारी पडलेले होते. आजारी पडल्यानंतर त्यांचे पाय, सगळ्यात लहान त्यांचा मुलगा दाबत होता आणि बाकीची 3 मुलं कामानिमित्त बाहेर होते. आता थोडंसं जरा जास्त त्रास व्हायला लागला म्हणून त्या मुलाने डॉक्टरला फोन केला. डॉक्टर साहेब आले आणि डॉक्टर साहेब आल्यानंतर चेक केलं, तो मुलगा बाबाचे पायच दाबतोय. आणि मग चेक केल्यानंतर काय कमी जास्त असेल त्याचं इंजेक्शन दिलं आणि म्हटले बाबा सर्व व्यवस्थित आहे ना, आता मजेत आहे ना, टेन्शन घेऊ नका. बाबा, डॉक्टर साहेबांना ते बाबा म्हणतात की साहेब कसलंच टेन्शन नाही हो, टेन्शनच नाही आहे. एक मुलगा अमेरिकेला आहे, एक मुलगा मुंबईमध्ये, एक मुलगा आत्ताच बेंगलोरला गेलाय. टेन्शन काहीच नव्हतं, पण आता हा जो पाय दाबतोय ना, याचंच एक टेन्शन आहे. अहो, बाकी सगळे शिकले, सवरले, सेटल झाले, ज्याच्या त्याच्या पायावरती उभे राहिले, हाच एक नालायक मूर्ख निघाला. हा बघा इथं माझे पाय दाबत बसलेला आहे. आपली विडंबना बघा किती संकुचित आहे, आपल्या मनाची दुर्बलता किती संकुचित आहे की जर तोही पाठवला असता तर आज डॉक्टरला कोणी बोलवलं असतं. पण नाही, आपल्याला पैसा दिसतो, प्रतिष्ठा दिसते, आपल्याला वाटतं की पैसा कमवला म्हणजे मुलं सक्सेस झाली. नाही आई, हा आपला मूर्खपणा आहे. हे आपल्या शुद्र हृदयाचं प्रतीक आहे. मुलं तेव्हा सक्सेस म्हणायची की जी मुलं सकाळ संध्याकाळ देवाला बसतायत. मुलं तेव्हा सक्सेस म्हणायचे की लहान थोरांना बघून त्यांना आदर करावासा वाटतोय. मुलं तेव्हा सक्सेस म्हणायची की 10 वेळा ते आपल्याला बोलताना विचार करतायत. मुलं तेव्हा सक्सेस म्हणायची की आपण म्हातारो झालो, ते कमवते झाल्यानंतर सुद्धा ते आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. मुलं तेव्हा सक्सेस म्हणायची की आई तुला साडी पाहिजे का चोळी पाहिजे का असं न विचारता, आई तुला मी देवाला घेऊन जातो, तुला दान करायला कोणाला साधू संताला पैसे लागत असतील तर हे घे. तेव्हा ती मुलं सक्सेस म्हणायची. आई की ती मुलं फक्त माझा मुलगा हिरो सारखा दिसतो आणि माझी मुलगी हिरोईन सारखी दिसते, सुंदर दिसतात आणि भारी राहतात आणि अप टू डेट राहतात. त्यांनी 50 लाखाची गाडी घेतली आणि 50 लाखाचा फ्लॅट गेला. अहो, ते फ्लॅट घेता आयुष्य त्यांचं फ्लॅट होऊन जातं तरी तुमच्या लक्षात येत नाहीये. आपल्याकडं साधं सफरामध्ये राहणारा, पत्र्यामध्ये राहणारा माणूस सुद्धा करोड रुपयाचा मालक आहे आणि ते तिकडं बंगल्यामध्ये राहून सुद्धा त्यांच्या खिशामध्ये चंचन आहे, त्यांच्या खिशामध्ये ताण आहे. म्हणून त्यांच्या परिस्थितीकडे बघून त्यांना सुखी म्हणू नका. सुखी तेव्हा आहे की ती मुलं हसत खेळत बसतायत, उठतायत, जागतायत, आपल्याकडे भेटायला येत आहेत, वारंवार आपली चिंता करतायत. तेव्हा ती मुलं संस्कारी म्हणायची. आपण ह्या लहान लेकरांना आजपासून जर समजवलं नाहीये, संस्कार दिले नाही, आजपासून जर सांगितलं नाही, आज तुमची मुलं कुठे आहेत बघा. अजून शाळा काहींच्या सुरू झाल्या नाही झाल्या, मोठी बरेच गरीब मुलं आहे, त्यांना आपण शेतावरची कामं थोडीशी थांबवली पाहिजे, म्हटलं पाहिजे अरे मंदिरामध्ये उपहाराचा कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, तिथं प्रवचन पण आहे, थोडंसं जरा गेलं पाहिजे, 4 शब्द आपल्या कानावरती पडतील, जा. आज आपण त्यांना बसवलं नाही. बघा ना, एखादे आजोबा लहानपणीच त्या नातवाला खांद्यावरती घेतात आणि मंदिरात जात असताना पूर्वीच्या प्रथा तशा होत्या. आज नातूच जवळ राहिले नाही, त्या आजोबाला 200-500 किलोमीटर त्या नाताला भेटायला जावं लागतं महिना 2 महिन्यांनी. पूर्वीचे नातू जवळ राहायचे, त्या नातवाला घेऊन खांद्यावरती घेऊन तो आजोबा जायचा, मंदिरात जायचा. पण त्या पोराला काय देव कळतंय, म्हणून त्या पोराला, त्या लहान लेकराला ते आजोबा त्या घंटीचा नाद लावायचे. घंटी वाजवलं ते पोरगं खुश व्हायचं, लगेच ते मंदिरात जाण्यापूर्वीच ते घंटीकडे बघायचं, बाबा बाबा करून ते घंटी वाजवायला लागायचं. ते बाबा सदैव त्याला लहान असताना घेऊन जायचे. मग पोरगं मोठं होतं, हळूहळू मोठं झाल्यानंतर त्या पोराला
आजोबा गावातून निघून गेलेले, जीवनातून निघून गेलेले, ते बाहेर कामाला कुठंतरी लागलेले आणि गावामध्ये त्याचा 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी जेव्हा चक्कर येतो, स्टँडवरती उतरतं, गावातल्या त्या मंदिरासमोर जेव्हा जातं, तेव्हा त्या मंदिराकडे बघून त्याला त्याच्या आजोबाची आठवण येते. माझा आजोबा मला इथं घेऊन यायचा, घंटी वाजवायला का होईना मंदिरामध्ये घेऊन यायचा. पोराचे पाय आपोआप मंदिराकडे वळतात, घंटी वाजवतो, देवाजवळ नतमस्तक होतो. नकळतपणे तुमच्या त्या पूर्वजांची, त्या आजोबाची त्याला आठवण होते. हे संस्कार घडवलेले म्हणून घडले, टाकलेले म्हणून घडले. आज आपण आपल्या लेकरांना पुढं जर करत नसाल, आपला उद्धार झाला हो कसा बसा, आपण दिवस काढले, आपण कडेला लागले, पण त्यांचं अवघड आहे. त्यांना जर देवाची धर्माची साथ जर नसली आणि आज मृत्यू प्रत्येक ठिकाणी असा थैमान घालतोय, रस्त्यावरती जा परत वापस येणं अवघड आहे. एखाद्या कामानिमित्त एखाद्या बिल्डिंगमध्ये जा, तिथूनही वापस येणं अवघड आहे. एखाद्या फ्लाईटमध्ये बसा, रेल्वेत बसा, तिथूनही निघणं बाहेर अवघड आहे. विमानाचा सर्वात 99% प्रवास सुखी मानला जातो आणि सुरक्षित मानला जातो. त्या विमानात सुद्धा घटना घडायला लागली, ते विमानं सुद्धा पडायला लागली, जळायला लागली, देशाची एवढी मोठी मोठी माणसं तिथून जायला लागली. म्हणून संस्कार त्यांना द्या, व्यवस्थित संस्कार द्या, तरच ही कार्य करण्याचा. उद्या त्यांना त्यांचे कपडे 1000चे 10,000चे घेताना भलेही आनंद वाटत असेल, पण त्यांना एखादा संत बघितल्यानंतर, मंदिर बघितल्यानंतर तिथली पावती फाडताना सुद्धा आनंद झाला पाहिजे, अशी त्यांची मानसिकता तयार करा, असं त्यांना तयार करा. मी तो जो महाभारतातला तुम्हाला प्रसंग सांगत होतो ना, त्याच अनुषंगाने सांगत होतो की भगवान 2-3 घंटे त्यांच्यापर्यंत थांबले आणि अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, बघून काय करतायत बाकीची भावंड. धर्मराज आराम करतायत, भीम, नकुल, सहदेव सवंगड्या सोंगाट्या खेळतायत. अर्जुनाने बघितलं की ते सोंगाट्या खेळण्यामध्ये, ते द्यूत खेळण्यामध्ये मस्त आहे. आणि जी द्रौपदी आहे, ती द्रौपदी सुद्धा कुठंतरी तिथंच रानामध्ये बसलेली, जंगलामध्ये झाडाच्या खाली बसलेली आहे. भगवान म्हटले, अरे तुम्हाला वाटतंय रिकामा वेळ आहे, पण रिकामा वेळ नाही आहे. तुमच्याकडे वेळ कमी आहे, आयुष्याची वेळ कमी आहे. 12 वर्षाचा काळ तुम्हाला वाटत असेल मोठा आहे, पण तो जो 1 वर्षाचा काळ जो आहे ना, तो 1 वर्षाचा अज्ञातवासाचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये जर तुमचं बिंग फुटलं तर तुम्हाला परत 12 वर्ष परत ही वनवास करावा लागेल. म्हटले मग काय करायचं? चला इंद्राकडे, मी तुम्हाला काम सांगतो. म्हटले इंद्राकडे जाऊन काय करायचं? इंद्राकडे चला. 12 वर्षाच्या ह्या वनवासामध्ये त्या भगवंत त्यांना सल्ला देतात की इंद्राकडे जाऊन, अर्जुना तुला बृहन्नडा व्हायचंय म्हणून मृदंग शिकावं लागेल आणि तुला नृत्यकाम शिकावं लागेल. धर्मराजा तुला सल्ला देण्याचं काम करावं लागेल. नकुला, सहदेवा तुला रथशाळा, गोशाळा चालवण्याचं, अश्वशाळा चालवण्याचं काम शिकावं लागेल. आणि भीमा तुला स्वयंपाक शिकावं लागेल. द्रौपदी अगं तू सम्राज्ञी असेल, राणी असेल, पण तुला दासीचं काम शिकावं लागेल. इंद्राकडे घेऊन गेले आणि इंद्राकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना त्या गोष्टी शिकवल्या. 12 वर्षाचा वनवास संपतो, 1 वर्षाचा अज्ञातवास राहतो. गंमत अशी होते, विराट राजाकडे ही आपली ओळख लपून थांबतात आणि मग तिथं राजाकडे सेवकाची कामं करतात. धर्मराजा जो आहे तो कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि तो त्या विराट राजाला सल्ला द्यायचं काम करत असतो. भीम बल्लव नावाचा आचारी होतो, उत्तम असा स्वयंपाक भीम करत असतो. बृहन्नडा नावाची ती नाचकाम करणारी स्त्री होते आणि जे अर्जुन, नकुल आणि सहदेव आहे ते घोडे राखणारे आणि रथ सारथी होतात आणि द्रौपदी विराट राजाची राणीची दासी होते. कमी वेळेमध्ये, फावल्या वेळेमध्ये ह्या 5 पांडवांनी उत्तम असं संगोपन केलं, आपल्या संस्काराची वृद्धी केली आणि त्या वेळेचं महत्त्व जपून त्यांनी त्या कला शिकल्या आणि ती कला शिकल्यामुळं त्यांना नंतर जो राज्यकारभार पाहायला मिळाला, त्यांचा जो राज्याभिषेक झाला, त्याचं श्रेय मग ह्या सगळ्या कलेकडे जातं, सगळ्या आपल्या योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केलेल्या वेळेकडे जातं आणि त्यातल्या त्यात भगवंताने दिलेल्या सल्ल्याकडे जात असतं. आज आपल्याकडे वेळच वेळ आहे असं जरी म्हणत असाल, पण अब पछताए क्या होत है चिडिया चुग गई खेत. म्हणजे जर आता शेतामध्ये धान्य पेरलेले, बाजरी पेरलेली, ज्वारी पेरलेली आहे आणि मग आता मस्तपैकी त्याला कंसही आलेले असं आपण बघितलं, बसा घरामध्ये वाळल्यावरती आपल्या पण कापायला जाऊ असा विचार करून जर माणसं बसली
तर पाखरं येतील, पाखरं दाणे खाऊन जातील आणि मग दाणे खाऊन गेल्यानंतर आपण जर त्यांना हुसकायला गेलो तर त्या दाण्यांना, त्या पाखरांना हुसकून काही फायदा होणार नाही. अब पछताए क्या होत है जब चिडिया चुग गई खेत. आता पश्चाताप करून काही अर्थ होणार नाही. म्हणून बंधूंनो, ह्या सगळ्या गोष्टींचं मर्म जपा.